हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कुळथाची जिलेबी. आणि इथे मी हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे घेतलेले, जे साहित्य तुम्हाला सांगते पुढे. आणि इकडे पीठ घेतलेलं होतं मी कुळथाचं. इथे हिरवी मिरची आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आणि कोथिंबीर आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ. तर हे सगळं आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ छान. आणि आता आपलं बारीक करून झालं. आता इथे तर जे मी कुळथाचं पीठ घेतलेलं होतं ना, तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं तुम्ही कुळथाचं पीठ. आणि आता छान असं मी घट्ट आपण पोळ्यांना भिजवतो ना, तसं मी मळून घेतलं आहे आत्ता. आणि छान असं बाजूला आता मी भिजत ठेवते. 10 ते 15 मिनटं ठेवायचं भिजत. इथे छान असं आपलं पीठ भिजतं. तोपर्यंत आता आपण दुसरं काय तयारी आहे ती करू. आता मी ते झाकून ठेवते. आणि आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आणि त्या तेलामध्ये थोडंसं हिंग टाकलं आहे. थोडंसं हिंग टाकलं की छान लागते चव. आणि त्या पाण्याला पण सगळा हिंगाचा वास लागतो, त्यामुळे अजूनच छान चव येते. आपण आता रस्सा टाकणार आहोत त्याच्यात ते, कारण थोडंसं जिरं पण टाकलं तरी चालतं तुम्ही, कारण मी वाटणामध्ये टाकलेलं होतं, मी नाही टाकलं. आणि आता छान असं इथं मी 2 पातेलं पाणी टाकलं आहे थंड. आता ते पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. थोडंसं मीठ पण टाकायचं त्या पाण्यामध्ये, म्हणजे मग ते आळणी लागणार नाही. आपण तसं त्याच्यात टाकलेलंच पीठ मळताना, तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता ह्या पाण्याला छान झाकण ठेवायचं आणि छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि आता मी हे पोळपाटवरती छान मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता मळून झाल्यानंतर आहे ना, तर असं लांब लांब आपण असं दोरीसारखं वळायचे असे हाताने. आणि उकळी आली की जे आपण आता पाणी ठेवलेलं आहे ना उकळत, तर त्या पाण्यामध्ये ते टाकायचे. आणि असे जे उकळी बनवायचे, असं पूर्ण बनवायला नाही तरी चालतात. त्याच्यावर थोडे थोडे बनवून आणि टाकले ना, त्यात उकळायला तरी चालतात. असं काही नाही की सगळंच एकदम बनवून आणि टाकले. आपला वेळ पण वाचतो तेवढाच, म्हणजे दोन्ही पण कामं होतात. इकडे भाजी पण होते आणि इकडे वळण पण होतं. तर छान असतात. आपण इथं वळून घेतो आहे सगळे. आणि आता मी याच्यात टाकते पाण्यामध्ये. उकळी आली आता पाण्याला, तर आता मी इथे टाकते. आणि सगळे असेच बनवून घ्यायचे छान. आता हे बघा कसं उकळी आली. आता आपण त्यात टाकून देऊ. सगळे असेच वळवून घ्यायचे या पद्धतीने. खूप जाड पण नाही करायचे, खूप बारीक पण नाही करायचे, छान असे मिडियम करायचे. मी घेते बरोबर करून. तर वेळ लागतो. आता कुठली गोष्ट करायची म्हटल्यावरती तर थोडंफार वेळ लागतो. ज्याची प्रॅक्टिस असेल ना, त्याला बरोबर येतात. आणि मला सवय आहे, त्याच्यामुळे मग मला बरोबर येतात ते. असं काही नाही की नवीन माणसाला होत असते, पण तरी सवय झाली की काय नाही होत. आणि आपल्याला कधी दररोज करायचे कधीतरी. आणि थोडासा पिठाचा गोळा ठेवलेला होता, तो ना, त्या आपण जे पाणी टाकलेलं राहतात ती जिलेबी, त्यात तो असा थोडासा घट्टसर होता, तो असं पाण्यामध्ये मिक्स करून आणि त्यात टाकायचा. म्हणजे मग सगळ्या भाजीला, त्या कुळथाच्या जिलेबीला घट्टपणा येतो. आणि त्यात सगळा मग त्या अर्क उतरतो, छान लागते. तर आता शिजते आपली कुळथाची जिलेबी. आणि आता छान शिजतच आली. आता वेळ लागतो त्याला भरपूर. आणि आता इथं मी एक वाटीवर शेंगदाणे घेतले. आणि शेंगदाणे असे जाडसरच कूट करायचं आहे. आणि शिजत आले की त्यात टाकायचं. आता मी टाकलं एक वाटीवर शेंगदाण्याचा बारीक कूट. तो असं दाताखाली आला का छान लागतो. आणि आता बरं थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं. आणि आता जरा शिजले आता इथे आपले कुळथाची जिलेबी. आणि बघा, आता ही कुळथाची जिलेबी छान अशी, आता आपली कुळथाची जिलेबी तयार झाली. बघा तुम्ही पण करून बघा. आणि शक्यतो थंडीच्या दिवसात छान लागते. आणि तिचं सूप, आपण रस्सा असतो ना, तो सूप म्हणून पण पिलं छान असतो. तर चला बाय. कसं वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा मला. आणि आता इथे ना खूप असा पसारा पडलेला होता. आणि आता सकाळची गडबड होती आणि मला जायचं होतं एका ठिकाणी सवाष्ण म्हणून जेवायला. तर आता मी हे सगळं क्लीन करते आणि
मग तुम्हाला भेटते. आणि आता इथे ठेवलेली होती मी सकाळीच मॅक्सला 2-3 अंडे उकडून. तर त्याला अगोदर दिलेलं होतं तर खायला, पण मग मला जायचं होतं, म्हटलं थोडा उशीर होईल तोपर्यंत मग मॅक्सला अंडं उकडलेलं होतं मी. तर ते अंडं देते मी आता, बारीक करून देईल. किती पसार आहे आता, हे एवढं क्लीन केल्याशिवाय तर चैन पडणार नाही. आता मी इथे हे अंडं कापून घेते आणि मॅक्सला देते. आता त्याला पण खायला दिलं पाहिजे ना, तो ओरडतो. मग अगोदर आपल्याला नाही घेतलं खायला तरी चालतं, पण मग मुक्या प्राण्यांना द्यायला पाहिजे लवकर. तर छान असं मी बारीक करून घेते इथे. आणि जिलेबी कशी झाली तुम्हाला मैत्रिणींनो, तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता बाहेर मॅक्स बसलेला आहे. कुठे आवाज आला मी काय आवाज दिला की लगेच येतो तो. आता इथं त्याला अंडा देते मी, अंडा खातोय तो. अंडा खाऊन झालं की ते कसं आवडीचंच आहे ना, अंडा खाऊन झाला का तो छान झोपतो. मग तर मी त्याला बाय करत होती मॅक्स, तर तुम्हाला म्हणत होतं जाऊ नको आतमध्ये घरामध्ये. त्याला पण असं फार सवय ना, त्याच्यामुळे मग तो बसून राहा म्हणतो किंवा मग असं त्याची मालिश करा म्हणतो. इथे मी त्याला सांगते की खाली बस, लगेच सीट डाऊन म्हटलं की लगेच बसतो, सीट म्हटलं की लगेच बसतो. तो कसं बघतो हे असं वाटतं जाऊच नको. तर चला, तर आले मैत्रिणींनो मी इथे आता जेवण करायला. आम्ही आता सगळ्या कॉलनीतल्याच बायका आहे आमच्या. इथे लग्न होतं त्या मुलीचं त्यांच्या, मग ते जेजुरीला वगैरे जाऊन आले, त्यामुळे मग ती सवाष्णी घालतात ना 9. तर मग इथे आलो होतो आम्ही सगळे जेवण करायला. छान असं सगळा जेवणाचा कार्यक्रम वगैरे झाला, गप्पा झाल्या. असे एकत्र कधीतरी भेटले तर गप्पा होतात. इथे झाले आता जेवण वगैरे करून, तर थोडासा व्हिडिओ शूट केला आणि मी बाय करतो आहे आम्ही सगळ्यांनी. तर म्हटलं चला मला ब्लॉगमध्ये टाकायचं आहे. तर मैत्रिणी लगेच तयार झाल्या, पण मग अगोदर कसं विचारून घेतलं कोणाला आवडतं नाही आवडतं. तर चला बाय. हा होता माझा आजचा ब्लॉग. तर भेटू परत आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि एकत्र आलं का छान वाटतं कधीतरी. आणि असं गप्पा पण अशा आपण नेहमी काही बोलत पण नाही, त्यामुळे मग अशा एकत्र येऊन गप्पा होतात. आणि इथे संध्याकाळची वेळ होती. शौर्य आणि मी मंदिरात चाललो होतो. तर इथं कॉलनीत छोटंसं मंदिर आहे आमच्या, खूप जुनं आहे. तर त्याला चालली होती दर्शन घ्यायला. चल म्हटलं तर दर्शन पण घेऊन येऊ आणि त्याची जरा सायकलिंग पण होईल म्हटलं. त्याला फार आवडतं सायकल खेळायला आणि फिरणं पण होतं आणि असा घरात पण कंटाळतो तो. तर चला म्हटलं दर्शन घेऊन येऊ आपण. तुम्ही पण चला आमच्याबरोबर दर्शन. छोटंसं आहे मंदिर पण छान आहे खूप. मी इथे येते नेहमी शौर्याला घेऊन खेळायला. इथे ओटा आहे आणि समोर गार्डन आहे, त्यामुळे शौर्य छान खेळतो इथे. बरंच आम्ही 1-1 तास खेळत बसतो त्याला. हा होता आजचा व्हिडिओ, आताच थांबवते मी. बाय.